सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला। तसेच त्यांनी पूर्ण काम कंटिन्यू करावे आणि विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी मिळण्यास प्रयत्न करावा। स्मिता जाधव आहेत का? त्यानंतर विधान मेळाव्याची राज्यभर कशा प्रकारचे काय वाटतं तुम्हाला, काय रिस्पॉन्स आहे? अतिशय उदंड रिस्पॉन्स आहे। आतापर्यंत 2,500 ते 3,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। जवळजवळ 1,000-1,200 लोकांचे ऑफर लेटर तयार आहेत। थोड्या वेळात 3-3.5 पर्यंत 1,500 ते 2,000 ऑफर लेटर या ठिकाणी तयार होतील आणि आपण जागच्या जागी अपॉइंटमेंट लेटर विद्यार्थ्यांना देऊ। विद्यार्थ्यांना गरज आहे आणि त्यामुळेच एवढी सगळी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। देशात बेरोजगारी खूप प्रचंड वाढलेली आहे, प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे। जे जेन जी आपण म्हणतो किंवा अल्फा म्हणतो, हे खरं तर देशाचं भवितव्य आहे आणि ते भवितव्य आज अंधारामध्ये आहे। त्यांच्या संदर्भात घोषणा मात्र मोठमोठ्याला होतात, पण प्रत्यक्षात कारवाई काही नाही। आजही ग्रामीण भागामध्ये ग्राउंड रियालिटी अशी आहे की गावागावामध्ये बेरोजगारांची संख्या आहे। ते त्यांना संकोचामुळे म्हणा, भीड त्यांची चेपली नसल्यामुळे म्हणा, ते बाहेर येत नाहीत। मुंबई पुणे सारख्या ठिकाणी ते कंपनीमध्ये जाऊन उभे राहू शकत नाही, MPSC किंवा या परीक्षा ते पास होऊ शकत नाही आणि म्हणून त्यांना धीर देण्यासाठी, आत्मविश्वासाचं बळ देण्यासाठी हा रोजगार मेळावा मी या ठिकाणी आयोजित केला। त्यांना विश्वास वाटला, सगळे मुलं या ठिकाणी ओसंडून गर्दी केलेली आहे। बघत असाल अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे। मला त्याचं माहिती नाही, एवढं लक्षात ठेवा तुम्ही, येणाऱ्या काळामध्ये उद्धव साहेबांचे दिवस उज्ज्वल आहे। येणारं सरकार हे महाविकास आघाडीचं उद्धव साहेबांचं सरकार येणार, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। बाकीच्या गोष्टीला काही अर्थ नाही। किती आमदार जातील आणि कोण जातील त्यांचं त्यांना माहिती, कोणी जाणार नाही, कुत्र जाणार नाही तिकडे। उद्धव साहेब माफ करतील, मात्र त्यांनी अंधारात जायचे, उघड ते येऊ शकत नाही आणि आम्ही काही बोलू शकत नाही, पण त्यांना मात्र पश्चाताप होतो आहे, सगळ्यांना पश्चाताप होतो आहे।